दारू प्यायल्याने सेक्स जास्त वेळ चालतं, पण तज्ञांच्या मते हृदयावर परिणाम होऊ शकतो किंवा इतर औषधांसोबत, कारण यौन समस्या मागे अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. पण खरंच या गोष्टी सुरक्षित आहेत का? आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये लोक खूप जास्त उत्सुक असतात, पण योग्य माहिती मात्र फार कमी लोकांकडे असते. आजकाल सोशल मीडिया उघडा, युट्यूब उघडा, इंस्टाग्राम उघडा किंवा गुगलवर शोधा, सगळीकडे एकच दावा केला जातो की फक्त 7 दिवसात ताकद वाढवा, रात्रीची क्षमता दुप्पट करा, 100% नॅचरल सेक्स बूस्टर आहे. या जाहिराती पाहून अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट कॅप्सूल, गोळ्या किंवा पावडर मागवतात. पण खरंच या गोष्टी सुरक्षित आहेत का? याच विषयावर जाणून घेऊयात प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याकडून. 1985 पासून ते आशा किरणमध्ये ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून लोकांना मार्गदर्शन देत आहे. गेल्या 40 वर्षांपासून सेक्शुअल हेल्थ, मॅरिड लाईफ आणि इंटिमेसी वेलनेस संदर्भात ते बोलत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे. संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात. डॉक्टर सांगतात, अनेक वेळा लोकांना असं वाटतं की एखादी गोळी घेतली की लगेच परफॉर्मन्स वाढेल, स्टॅमिना वाढेल आणि सगळ्याच समस्या दूर होतील. पण प्रत्यक्षात असं नसतं, कारण यौन समस्या मागे अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात. काहीमध्ये ताणतणाव वाढतो, काहीमध्ये डायबिटीज असतो, काहीमध्ये हार्मोनल असंतुलन असतं, काहींमध्ये रक्तपुरवठ्याशी संबंधित समस्या असतात, तर काही वेळा नात्यातील तणावही कारणीभूत असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीची समस्या वेगळी असते आणि त्याचं समाधानही वेगळं असतं. आजकाल आणखी एक चिंताजनक गोष्ट दिसून येते. अनेक ऑनलाईन प्रोडक्ट्स आयुर्वेदिक, हर्बल, नॅचरल किंवा नो साइड इफेक्ट अशा नावाखाली विकले जातात. पण अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलेलं आहे की काही उत्पादनांमध्ये लपून सिल्डेनाफिल किंवा इतर औषधे घटक मिसळलेली असतात. रुग्णाला त्याची कल्पनाही नसते. अशा गोष्टींमुळे ब्लड प्रेशर अचानक कमी होऊ शकतं, हृदयावर परिणाम होऊ शकतो किंवा इतर औषधांसोबत धोकादायक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. डॉक्टर सांगतात, त्यांच्या क्लिनिकमध्ये असे अनेक रुग्ण येतात ज्यांनी मित्रांच्या सांगण्यावरून किंवा इंटरनेटवर पाहून औषध घेतलेले असतात. सुरुवातीला थोडा फरक जाणवतो, पण काही दिवसांनी आत्मविश्वास कमी होतो, नैसर्गिक क्षमता कमी झाल्यासारखी वाटते आणि मानसिक ताण वाढतो. काही वेळा त्याचा थेट परिणाम वैवाहिक आयुष्यावर होतो. आणखी एक मोठाचा गैरसमज म्हणजे दारू प्यायल्याने सेक्स जास्त वेळ चालतं, पण तज्ञांच्या मते वास्तविक हे उलट होत असतं. अल्कोहोल सुरुवातीला मेंदूवर परिणाम करून व्यक्तीला रिलॅक्स वाटू शकतं, मात्र जास्त प्रमाणात घेतल्यास उत्तेजना कमी होऊ शकते, इरेक्शनची समस्या निर्माण होऊ शकते आणि दीर्घकाळ सेक्शुअल हेल्थवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचप्रमाणे गांजा, कोकेन, MD आणि इतर नशेचे पदार्थ काही काळासाठी एक्साइटमेंट वाढवल्यासारखं वाटतील, पण त्याचा शरीरावर, मानसिक आरोग्यावर आणि नात्यांवर गंभीर परिणाम होतो. डॉक्टर सांगतात, सेक्शुअल हेल्थ ही लाज वाटण्याची गोष्ट नाहीये. जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि इतर आजार असतात, तसाच यौन समस्या सुद्धा तज्ञांकडे जाऊन तुम्ही सांगून सल्ला घेऊ शकता, कारण योग्य तपासणी, योग्य निदान आणि योग्य उपचार हेच कायमस्वरूपी समाधान देऊ शकतात. म्हणून लक्षात ठेवा, मित्राच्या सल्ल्यावर, सोशल मीडियावर, जाहिरातीवर किंवा इंटरनेटवर दाव्यांवर विश्वास ठेवू नका. औषधं घेऊ नका. तुमच्या शरीरावर, मनावर आणि नात्यावर प्रयोग करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सुरक्षित मार्ग निवडा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे सेक्शुअल हेल्थ, मॅरिड लाईफ आणि इंटिमेसी वेलनेस बद्दल प्रॅक्टिकल, सायंटिफिक आणि अगदी सोप्या भाषेत माहिती दिली जाते.